गणपती बाप्पा आज माझा दिवस आहे, जरा आमच्या आयोजकांना त्रास झालेला आहे, तरी देखील तयारी केली आहे. शेवटला नियोजन झालं आणि इथपर्यंतचा प्रवास आयोजकांनी केलेला आहे. या सगळ्या व्यापात प्रचंड कष्ट करावे लागतात, व्यापताप असतो आणि त्याच्यातून ह्या वातानुकूलित या नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रमाचं आयोजन असतं. तुम्ही इथपर्यंत आलात, आता मनोरंजनाचं आमच्यावर सोडून द्या. हसत हसत म्हणतात रडणार आहे, अजून किती आजार रडवणार गेले, याच रंगमंचावरती दादागिरी करून गेले. आपण काय हसणं सोडणार बघा, माईक पण शिकवाला. हॅलो हॅलो, थोडा ट्राय आहे. हॅलो 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 हॅलो, तर आता करतील हळूहळू. आपण सुरुवात करूया. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. विद्यादेवता शारदा माता, बुद्धिदेवता श्री गणेश, या महाराष्ट्राचा आराध्यदैवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि ह्या महाराष्ट्राचा विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारे जे आमचे त्रयी शाहू, फुले आणि आंबेडकर यांचा हा अविरत वारसा इथपर्यंत आणून सोडला. हा महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आणि या संतांच्या मांदियाळीमध्ये संत बाळूमामा या हिंदुस्थानामध्ये पहिल्यांदा स्वातंत्र्याची पिढी आणि स्वातंत्र्याचे विचार करणारे चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर, महाराणी अहिल्यादेवी होळकर, मल्हार होळकर यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन माझ्यासारख्या एका धनगरवाड्यावरच्या मुलाला शिकवून सवरून इथपर्यंत मोठं होता आलं, ते केवळ आणि केवळ माझ्या या शैक्षणिक आयुष्यातील माझा बाप डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना नमस्कार करून, माझ्या गावचं ग्रामदैवत माझ्या मुलीची आई नवलाई देवी, कळंब्याची आई विठलाई देवी, धने मोठोबा धने देव डोंगर, लांजाचा मालक धने केदारली देव चव्हाटा, नटेश्वर रंगदेवता मुंबादेवी आणि तुम्ही रसिक राजा, तुम्हाला मानाचा मुजरा करून
मी शाहीर विकास कांबोरे, गोळगादी बाबू रंगले, ध्रुवा शंकर या वंशावळीचे मी शाहीर विकास कांबोरे, नवले देवी नाथ मंडळ विवली केंद्र धनगरवाडा शाखा जय हनुमान नाथ मंडळ पन्हाळचे कोटवाडी तालुका खेड. माझा ढोलकीपट्टू गेले अनेक वर्ष माझा पाठीराखा संदेश ओके, अतुल इंगळे कीबोर्डला माझा अतुल, बेंचोला माझा अमोल नानिस्कर आणि ऑक्टोपॅडला रोहित लिके आणि साऊंडला माझा राजूदादा पड्या. तुम्हाला सर्वांना मानाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरू करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. शक्ती तुला जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि आजची आमची विठ्ठल रुक्माई साई श्रद्धा कोकण विकास आणि समर्थ प्रतिष्ठान यांचे सर्वेसर्वा सुनीलजी पंधरे आणि प्रकाशजी चाचे माऊली यांच्या आयोजनाखाली संयोजनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन आहे. तुम्हाला शाहीर मानाचा मुद्रा करून मला इथे निवडलं त्याबद्दल तुमचे आभार. या ठिकाणी माझ्या गावचे वरिष्ठ आणि आमच्या कदाचित लांजा तालुक्यातील त्यावेळेचे पहिले MPSC पास झालेले क्लास 1 ऑफिसर मनोहर कांबळे सर या ठिकाणी आलेले आहेत. तुमच्या चरणाची थोडं मस्तकी लावतो सर. या ठिकाणी प्रशांत भितळे माऊली आहेत, अंकुश रामा वाईट आहेत, प्रकाश वरक साहेब आहेत, देवेंद्र संगरे भाऊ आहेत, आदरणीय संदीप चांगसे भाऊ आहेत, संतोष गुलाबके आहेत, दिगंबर बोर्ड माझा मित्र आहे आणि आमचे प्रतिस्पर्धी शाहीर विनेश भाऊ आहेत, ते त्याचे मानसपुत्र आहेत असे आमचे आदरणीय भरत गाणेकर आहेत. समीर तटकरे आमचा युवा शाहीर आहे, शशिकांत मांडवे माझा पाठीराखा आहे, संदीप चाचे सर, चंद्रकांत भोड, नगरसेवक बालकृष्ण ब्रिज, अनेक मंडळे आहेत. तुम्हाला सर्वांना मानाचा मुद्रा करून माझ्या प्रतिस्पर्धी शाहीर विनेश वाजे यांना देखील शाहिरी मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. विठेवरे उभा श्री हरी, सावळा विठो श्री हरी, विठेवरे उभा पंढरी, वार करी
तुझ्या देवाला भेटीला अरे वार करी आला देवा तुझ्या भेटीला विठ्ठला दर्शन दे रे मला विठ्ठला दर्शन दे रे मला विठुवरी उभा पंढरी सावळा विठू श्रीहरी विठुवरी उभा पंढरी वार करी तुझ्या देवाला भेटीला वार करी तुझ्या देवाला भेटीला विठ्ठला दर्शन दे मला विठ्ठला दर्शन दे मला तुळशी माळ गळा भाळी चंदनाचा टिळा वारीला निघाला देव वैष्णवाचा मेळा वारीला निघाला देव वैष्णवाचा मेळा वारीला निघाला देव वैष्णवाचा मेळा तुळशी माळ गळा भाळी चंदनाचा टिळा वारीला निघाला देव वैष्णवाचा मेळा पाहून सुख सोहळा याची देवी याची डोळा पाहून सुख सोहळा याची देवी डोळा वार करी तुझ्या देवाला भेटीला वार करी तुझ्या देवाला भेटीला नाही देह माझं थकलं नाही मन आयुष्याचं होईल सोनं तुझ्या दर्शनानं आयुष्याचं होईल सोनं तुझ्या दर्शनानं आयुष्याचं होईल सोनं तुझ्या दर्शनानं थकलं नाही देह माझं थकलं नाही मन आयुष्याचं होईल सोनं तुझ्या दर्शनानं हरिनाम कथा कीर्तन अभंग गात भजन हरिनाम कथा कीर्तन अभंग गात भजन सुख समाधान द्यावे पुण्य गाठीला सुख समाधान द्यावे पुण्य गाठीला विठ्ठला दर्शन दे सावळा विठू श्रीहरी विठुवरी उभा पंढरी सावळा विठू श्रीहरी
विठ्ठला दर्शन दे मला. अरे बोल श्री गणपती गजानन गाव देवी अखंड हातासुरीचा. बोल तू रे जागे रंगटेश्वरा देवा तुझा. अखंड हातासुरीचा गणपती बाप्पा. या ठिकाणी पिंट्या धाडवे आमचे मित्र यांच्याकडून खास मुलांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आणि मैत्री सुनील पंढरे आणि स्वरा योगेश महाडिक या 2 बहिणींकडून चलरा दोस्ता गावाला माझ्या या फरमाईशसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे संदीप चाचे माऊली उत्तम गीतकार ज्यांना शब्दांची प्रचंड जाण आहे असे आमचे मित्र आमचे वरिष्ठ संदीप चाचे यांच्याकडून 121 रुपयाचं पारितोषिक आहे. सुरेश चाचे माऊलीकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. आनंद बाहेर माऊली थँक्यू सो मच. आनंद भाई माऊली आणि राजांचा फोटो तिकडे खुर्चीवर ठेवा. आधी बुवांचं तो म्हणाले असं करू नका. हा असंच बोलले ना बुवा. असं करायला पण लय घासायला लागते आणि अशी प्रेमानं वारी आणि अशी बघा. आज माझी सगळी मंडळी आहे, ही सगळी मंडळी आहे. आज मला आनंद काय, हे आयोजक आहे ते आमच्यासारखे ज्या आम्ही समाजातून येतो. आमचा एक व्यवसाय आहे. अशा लोकांतून अनेक लोकांनी आमच्या व्यवसायावर पण बोलले. बारीक जेव्हा तत्वाचा वाद पचत नाही आणि लेखणीला तोड नसते त्यावेळेला मग असं काहीतरी आधार घेत असतात. आज यांनी आमचा सन्मान केला. सरबीर बोलले. आता काही विभू आहे, बारीक बुवाच बोललं पाहिजे. पण बाबा जे काही छोटंसं यश आलं त्याच्यावर पण लोकांनी टिंगल केली. याने माझं अभिनंदन केलं, त्याबद्दल तुमचे आभार. तर त्यांनी चॅलेंज केलं की चाल द्या आता सांगू नका, देतोय बाबा. हम किसी की उदारी रक्त नाही शाही, घेऊन टाका. खूप छान चालू आहे. वंदन हे गौरी हरा, खूप छान चालू हो. दर्शन दे लंबोदरा. मी त्याची चाल देण्याचा प्रयत्न करतोय आणि माझे शब्द देतोय. मान पूजेचा पहिला श्री गणेश पाहिला. मान पूजेचा पहिला श्री गणेश पाहिला. पाठीशी माझ्या राहिला हा जन्म चरणी वाहिला. या सभारंगणी मी गायला. माझा
अशी सगळी चाल शाहीर प्रयत्न केलाय. आता तुम्ही आमच्या चालीला चाल द्यायची, बागाला बाग द्यायचा, हिसाब बराबर. आधी एक फरमाईश आहे. दरवर्षीच म्हणतोस दोस्ता, चल यंदा सवड काढून. ऑफिस मध्ये कार्यालयात की तुम्हाला कोकण कितना प्यारा है, ज्याप्रमाणे युनेस्को मध्ये सांस्कृतिक वारशामध्ये त्या पश्चिम बंगाल मधला दुर्गोत्सव जो 8 दिवस चालतो त्याची नोंद युनायटेड नेशनने घेतली. यंदा आमच्या 12 किल्ल्यांची नोंद घेतली. आणि त्याचप्रमाणे एक दिवस मला ठाम विश्वास आहे, कोकणासारखा गणेशोत्सव ह्या जगाच्या पाठीवर नाही. आणि एक दिवस आमच्या कोकणातला गणेशोत्सव युनेस्कोच्या लिस्टमध्ये जाणार म्हणजे जाणार. आणि असा पवित्र सण फक्त फरमाईश देतो तर त्या कार्यालयातला म्हणतो की दरवर्षी म्हणतोस तू यंदा तरी चल, एक दिवस जास्त गणपती आहे. फरमाईश आहे, दरवर्षीच म्हणतोस दोस्ता, चल यंदा सवड काढून. जगागळा निसर्ग सोहळा हे डोळ्यामध्ये साठवून. चल रे दोस्ता गावाला माझ्या, अरे चल रे दोस्ता गावाला माझ्या, तुझं भरून जाईल मन. अरे जरूर एकदा अनुभवावा, जरूर एकदा अनुभवावा कोकणचा गणपती सण. 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 सत्कार करून द्या माऊलीचा नगरसेवक साहेब. देवा तुझी चराचरात आहे, भला बंगला व झोपडी मातीच्या घरात आहे. सारे गम पधनीसा, सारे गम पधनीसा ह्या 7 सुरात आहे. तूच माझा या हृदयात आहे. कथा गातोय. आजची 8वी बारी आहे. 8च्या 8 बारी 7च्या 7 बारी गण फेमात झाले. काय परमेश्वराची कृपा, काय परमेश्वराची कृपा. 8वा गण तुमच्या चरणाशी ठेवतोय. कथा मंडळी माझा हा जरा प्रॉब्लेम आहे, चालेल राहायचा आता घ्या तुम्ही. कथा मंडळी सांगतो तुम्हा आज, भक्त कल्याणाचा हा रिवाज. कथा मंडळी सांगतो तुम्हा आज, भक्त कल्याणाचा हा रिवाज. काठी घोंगडी घेऊन साज, गुर राखी तो माझा गणराज. काठी घोंगडी घेऊन साज, गुर राखी तो माझा गणराज. सांगतो तुम्हास, भक्त कल्याणाचा हा रिवाज. कथा मंडळी सांगतो तुम्हास, भक्त कल्याण
कल्याणाचा रिवाज काठी घोंगडी घेऊन या साज दूर राखी तो माझा गणराज काठी घोंगडी घेऊन या साज दूर राखी तो माझा गणराज काठी घोंगडी घेऊन या साज दूर राखी तो माझा गणराज काठी घोंगडी घेऊन या साज दूर राखी तो माझा गणराज लंकापती तो निघाला लंकेस आत्मलिंग घेऊन वसुंधरा मग भयभीत झाली चिंतित होऊन एक अट अशी ही शिवाची विश्वपालक माझ्या देवाची एक अट अशी ही शिवाची विश्वपालक माझ्या देवाची वाणी भविष्याचा तो आवाज दूर राखी तो माझा गणराज काठी घोंगडी घेऊन या साज दूर राखी तो माझा गणराज काठी घोंगडी घेऊन या साज दूर राखी तो माझा गणराज स्नान संध्येची झाली वेळ चिंतेत पडला रावण विनवणी दुराख्यास मग विनंती त्यास करून वाट घाली दुराखी त्यावेळी हाक मार चिंता ह्या वेळी वाट घाली दुराखी त्यावेळी हाक मार चिंता ह्या वेळी माण धन्या धन्याई कविनाज दूर राखी तो माझा गणराज काठी घोंगडी घेऊन या साज दूर राखी तो माझा गणराज काठी घोंगडी घेऊन या साज दूर राखी तो माझा गणराज यथा मंडळी सांगतो तुम्हा आज भक्त कल्याणाचा रिवाज यथा मंडळी सांगतो तुम्हा आज भक्त कल्याणाचा रिवाज काठी घोंगडी घेऊन या साज दूर राखी तो माझा गणराज काठी घोंगडी घेऊन या साज दूर राखी तो माझा गणराज काठी घोंगडी घेऊन या साज दूर राखी तो माझा गणराज काठी घोंगडी घेऊन या साज दूर राखी तो माझा गणराज अनंत कृष्ण साळसकर गाव वेरवली कायम माझ्या प्रत्येक बारीला येऊन हे आशीर्वाद देतात. अनंत साळसकर माऊली मनस्वी आभार. आणि त्याचप्रमाणे अनिल आखाडे वांजळे धनगरवाडी माझे कायमचे पाठीराखे. स्वर्ग होतो तो तिथं गण 501 रुपयाचं पारितोषिक. राम डोले मावळी आमच्या नितीन पवारांच्या मानगावमध्ये खास आमच्या वेदूसाठी 200 रुपयाचं पारितोषिक खाऊसाठी धन्यवाद. तर एक फरमाईश तर आता
गवळण उलटी टाकायची आहे ते कांसारलं सगळं. अरे ह्याच्यात तुम्ही पण ना. अहो काय झालं माहितीये एक गंमत सांगू काय. अरे हो झोपलो काय काय माहितीये आमच्या माणसांची वय आता घबरा वाजू नका काय. हो संदेश आमच्या माणसांच्या पद्धतीत सांगतो. आमची कोकणची माणसं साधी बोलली एकदम साधी बोलली. तसं आम्ही तसं साधं बोलत नाही पण तरी पण आम्ही साधंच बोलतो. प्रत्येक गावात एक आजी असते. माझी पण म्हातारी आहे माझी पण आजी आहे प्रेमळ. पण कसं त्यांची गंमत बघा टायमावर त्यांचं काय बिघडलं ना मग त्यावेळेला त्यांचं जे कोण नाव असतं ना त्याच्यावर शिवी देणार. एकदा काय झालं आमच्याकडे भागी आजी आहे आणि मुंबईला गेलो. अगं आई कशी आहे लेका बरी आहे कधी आलास म्हणजे सकाळी झालं बरं आहेस ना म्हटलं बरं आहे. अगं होय अगं शशिकांत कसा आहे तुझा पुतण्या लेका माझा शशिकांत देव माणूस तुझ्यासारखा. दवा म्हणू नको औषध म्हणू नको डॉक्टर म्हणू नको लेका तुझ्यासारखा. कधी पण अगदी बघ माझ्या उपयोगाला येतो. ती अशी बसली होती खाली शशिकांतचं लय कौतुक केला ले माझा म्हणजे सोन्यासारखा पोर आणि बसलेली उठली तर वर लागला ठ्यांगारा तिच्या. मी आला ना तुझा शशिकांत म्हणजे बघायला तुझा म्हणजे टायमाला तर असेल ना त्याचं नाव घेतात. म्हणजे अगं तुझी संगीता आली 15 दिवस राहिली होती आली होय माझं सांगू आलं तांदूळ निवडलं आणि तेवढ्यात सुपारीचं खांड खाली पडतं भांगलं का तुझा संगीता म्हणजे हे अशा जमती जमते प्रेम आहे हो एक जोक आहे पण सांगणार का नाही युट्यूबला टाकतील तुमच्या परमेश्वर. अरे गेलं तुम्ही ते व्यवस्थित ना काय माहिती आला आला काय हा आला. जिकडे तिकडे चर्चा म्हण निसर्ग तिथला हिरवा. जिकडे तिकडे चर्चा निसर्ग तिथला हिरवागार. स्वर्ग जाणार कधी हे जावं कोकणामध्ये हे गणपती सणासुदी. हे जावं कोकणामध्ये गणपती सणासुदी. आता नाही वाटलं हे असं करतात पण कळून घेतो टाइम कमी आहे झालं जवळ हीच एक शेर घेतला त्यांच्यानी तर म्हणतात तुला टांगून ठेवी श्रेया चाचे प्राजवन चाचे या 2 बहिणींकडनं परत 200 रुपये आलेले आहेत. तर म्हणतात उलटा टांगून ठेवी मान्य आणि म्हणतात जोपर्यंत गवळीला माहिती नव्हता हा देव आहे तोपर्यंत ती अशी करायची तसं करायची. पण मंडळी शास्त्रानुसार ग्रंथाच्या आधारानुसार ज्या वेळेला ऋषभानू आणि कीर्ती या दोघांना ती मुलगी जेव्हा मिळाली तिच्या नशिबात आली पाण्यातून आली आणि 7व्या अवतारातलं असं वचन होतं मी लक्ष्मी म्हणून राधानंतर येईल मात्र पहिलं मी दर्शन माझे डोळे उघडेल तेव्हा माझ्या समोर श्रीकृष्ण पाहिजे. श्रीकृष्ण राधा मोठी काही म्हणतात 9 महिन्याने काही म्हणतात 9 वर्षाने. मात्र ती पाण्यात लोकांना वाटलं आंधळी आहे. मग शेवटी म्हणाले की त्या श्रीकृष्णाला एकदा बोलून घ्या. बोलवला जसा बोलवला तसे डोळे उघडले. म्हणजे त्याच वेळेला तिचं दर्शन झालं होतं. लहानपणी जन्मतात आणि म्हणतात मोठं झालं माझ्या राजाला माहिती नव्हता विनेश बुवा खुलं अजिबात खुलं ऐसा नाही चलेगा. प्रेमानंद वारी माझा समाज समोर आहे माझ्या आया बहिणी समोर आहे लहान लहान लेकरं आलेले आहेत त्यांना कुठेतरी भाजलं वाटेल असं मी एक शब्द बोलणार नाही. आणि तरीही तुमच्या भागाला भाग येईल. यांचं शक्तीवाल्यांचं ह्या मरण हेच झालंय. लांबरे भाऊ आगाव बोलत नाही. लांबरे भाऊ काय टिंब ह्या शब्दांवरनं बोलत नाही. मग तरी पण टाळ्या कशा पडतात लांबरे भावाला. अरे हेच जादू आहे प्रेमाला जिंकायचं. हे बघा शिरादेव परसादीचा शिरादेव एवढा हा शिरादेव पण जर मन तृप्त होत असेल यासी म्हणे सात्विकपण आणि हे शब्द पाहिजे म्हणून कवर करतो. अगं गोकुळांना सोवा रुंदावणी त्यांना तुला तिथंच अडवली आणि काही तुझ्या सारख्या मिजाशी त्या प्रत्येकीला अक्कल घडवली. अरे कांके
ऐसा कैसा टांगेंगा तुझ्या सासरची येणीची आणि तुझ्या सासऱ्याच्या दाढीची मी त्या श्रीकृष्णाने गाठ मारली ती गाठ सोडवता लागले और तुम टांगेंगा ऐसा कैसा चलेगा माझे बुआ सुनो थांबा या स्केल बिल मला काय समजत नाही तुम्ही गवळ्याच्या ग पोरी का ग म्हणता केली चोरी तुम्ही गवळ्याच्या ग पोरी का ग म्हणता केली चोरी आळ का ग हा माझ्यावरी आळ माझ्यावरी आळ का ग हा माझ्यावरी आळ माझ्यावरी हरिणी गिरिधरी हरिणी गिरिधरी नंदाचा मी मुरारी गोकुळचा मी श्रीहरी तुम्ही गवळ्याच्या ग पोरी का ग म्हणता केली चोरी गवळ्याच्या ग पोरी का ग म्हणता केली चोरी आळ का ग हा माझ्यावरी 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 तुम्ही गवळ्याच्या ग पोरी का ग म्हणता केली चोरी तुम्ही गवळ्याच्या ग पोरी का ग म्हणता केली चोरी उठल्या सुटल्या तुम्ही गलबाड कुठल्या सांगतो माईला दाराड सारी हो उठल्या सुटल्या तुम्ही गलबाड कुठल्या सांगतो माईला दाराड सारी कशात फुटल्या कुणी घागर लुटल्या तुझ्या भोवळ्या येता माझ्या दारी कुंज विहारी मी सावळा हरी ग बस करे तो तुझी ग कन्या मोरेच्या तिरी मथुरेच्या बाजारी कधी छेडलं सांग तरी तुम्ही गवळ्याच्या ग पोरी का ग म्हणता केली चोरी अरे हा गवळ्याच्या ग पोरी का ग म्हणता केली चोरी हो उठता बसता तुम्ही माझी निंदा करता रागता ग माझ्यावर धरता हो फिरता फिरता तुम्ही कधी वाटत दिसता मला पाहून खाली हसता आळग का घेता बदनाम करता झुलता तुम्ही ग साऱ्या नारी कधी मी बळजोरी सांगती का जोरी घोडी केली का कधी यमुनेरी तुम्ही गवळ्याच्या ग पोरी का ग म्हणता केली चोरी गवळ्याच्या ग पोरी का ग म्हणता केली चोरी आळ का ग हा माझ्यावरी आळ का ग हा माझ्यावरी तुम्ही गवळ्याच्या ग पोरी का ग म्हणता केली चोरी तुम्ही गवळ्याच्या ग पोरी का ग म्हणता केली चोरी तुम्ही गवळ्याच्या ग पोरी का ग म्हणता केली चोरी तुम्ही गवळ्याच्या ग पोरी का ग म्हणता केली चोरी वाजे बुवा याची चाल तुम्ही द्यायची ऐका याची चाल यांच्याकडून घ्यायची तुम्ही मागून घ्यायची वसूल घ्यायची याने
याने घेतली की नाही, नवीन चालू होती. मी एकदा चालीचा एकदम डेंजर माणूस, आपल्याला माझ्या चाली आठवत नाही, तरी पण मेहनत घेतली, त्यांची चाल दिलेली आहे. माझ्या गवणीचं चाल तुम्ही द्यायची, नाहीतर म्हणायचं आय नाही सॉरी. बारकू झोरे, गाव देवरुख, मानाचा जय मल्हार, 201 रुपयाचा पारितोषिक. बारकू झोरे माऊली, सुनील फोंडे, मोर्शी धनगरवाडी. गाणा माझ्या बालपणी गणगाचा. मागील वारीत पूर्ण न झालेली फरमाईश या वारीत पूर्ण करा, माझी पुस्तके माय मराठी. हा, मुग्धा योगेश महाडिक. हा, माझी चूक झाली, 9 मिनिटं फक्त होते आपल्याकडे आणि प्रॉब्लेम झाला. अरे आलं आमचं लांच्याचं जावं आलं. प्रथमेश श्रीधर दैत, तिवरे राजापूर, बा पंढरीच्या विठ्ठला. दुसऱ्या वर्ग घेतो, दुसऱ्या वर्ग. हा, 31 ऑगस्टला संदीप मोरे आणि विकास लांबोरे, तिवरे राजापूरला वारी आहे. गणपती मंदिरात रात्री 10 वाजता. गौरी येतात त्याच दिवशी. आणि चंद्रकांत भागीरथी श्रीपाद घोड, गाव फुपेरे, राजापूर, 250 रुपये. आई बाबाचा फोन नाही येणार. अरे हे त्यांनी काढून द्यावं सगळ्या. धन्यवाद. आणि राजेंद्र भोड माऊली, ज्येष्ठ समाजसेवक, याचकडून पूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक. आणि पिल्लूला 350 रुपये साहेबांनी दिले आहेत, गावाच्या जवळचे. हा जो कलाकार नाचत आहे तो आमच्या खेड तालुक्यातील पणाजे कोळवाडीतला कलाकार आहे, त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. बारीक करता काय नाही. तर गणा माझ्या बालपणी वळणी, कोसो मैला दूर चालुनी, दगड होते का त्यातुनी, त्या वाटेने माझ्या वडिलांनी, त्या वाटेने माझ्या वडिलांनी आणील तुला नवाणी. हो गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी. तर अजून दोन फरमाईश आहे. आमचा बाजी बुवा माझ्याबरोबर पहिल्यांदाच वारी आहे, पण त्याच्या बॅनरवर असतात कोकण स्टार, झी मराठी फेम, कलर टीव्ही फेम. आणि जसं कलर टीव्ही फेम लावला नाही त्याच दिवशी चॅनल बंद पडलं. फेम एक जरा आपण केला आणि असं फेम केलं तर मग दुसऱ्या नटाने काय करायचं. अहो काय झालं, मी एक गाणं गायलं, चोरली कुणी शिवसेना, मग सगळं आलं. हे सगळं एबीपी माझा, स्टार न्यूज, हिंदीवालं पण आलं. रत्नागिरी टाइम्सला हेड न्यूज होती, म्हणजे गाण्याचे शब्द होते. मग आता मी रत्नागिरी टाइम्स फिल्म लावू, एबीपी माझा फिल्म लावू. हे असलं हो, प्रगती करा. तुम्हाला अशा फरमाईश आल्या पाहिजेत. गाणे आता तुमचं एक गाणं व्हायरल आहे, कोकण माझा, असे ह्याच्यावरती मेहनत करा. कोकण स्टार मिस्टर हे जर कोकण स्टार असतील तर नुसत्या रत्नागिरी जिल्ह्यात 6 भारतरत्न आहेत. मग ते कोण, ते कोण? हे असले हे छोट्या छोट्या गोष्टीत राहू नका बुवा. तुम्ही सुशिक्षित आहेत, बाहेर पडायच्या तुम्ही. आता काय या फरमाईश तुम्हाला लय आवडतात. वेळात वेळ काढून बोला, वेळात वेळ काढून बोला, शब्द मायेचे सगळ्या जगातला श्रीमंत माणूस, त्याच्या मोबाईल मध्ये इनकमिंग आई आणि बाबाचा फोन आहे, त्याच्या मोबाईल मधून आउटगोईंगच्या लिस्ट मध्ये आई आणि बाबाचा फोन आहे. तो या जगातला श्रीमंत माणूस. नाहीतर फेसबुकला 5000 मित्र, 25,000 फॉलोअर्स, काही असं नसतंय. हे म्हण आहे की फेसबुकला 5000 मित्र आणि गावात विचारला पुत्र. आपलं कुटुंब सगळ्यात मोठं. आपल्या बहिणी, आपला भाऊ, आपली मुलं, आपली एकुलती एक सख्खी बायको आणि आई बाबा. हा, वेळात वेळ काढून बोला, शब्द मायेचे प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. फरमाईश झाली. अजून एक याच्यातच मराठी भाषेचा आहे. त्याच्यानंतर आता बुवांकडे जाऊया. बुवांची आणि माझी पहिलीच भेट आहे आणि त्याने
प्रश्न विचारलाय कंसाच्या दरबारातील एका नोकराला श्रीकृष्णाने 2 वरदान दिले, ते वरदान कोणते, त्या नोकराचे नाव काय? मथुरा दरबार आधार घ्यावा. त्याने आधार दिलाय, छान दिलाय. तर बुवा विविध ग्रंथ आहेत. एखाद्या ग्रंथामध्ये सीतारामाची बहीण दाखवले, अनेक ग्रंथामध्ये पत्नी दाखवले, विविध ग्रंथाचे आधार आहेत. त्यानुसार तुम्हाला 2 उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय, कारण तुम्ही टीप सोडलेली नाही. पहिलं नाव कुब्जा, कलौकार कुब्जा ही स्त्री आहे. तिला त्रिवक्रा देखील म्हणतात. त्रिवक्रा का म्हणतात? तर ते 3 शरीराच्या 3 ठिकाणी ती वाकलेली होती, तिला कुबड्या होता. तर वरदान होतं, तुझं कुरूप हे रूप आहे ते जाऊन सुंदरता आणि निरोगी शरीर लाभेल. आणि दुसरा वर होता, भगवत शक्तीचे सानिध्य आणि मुक्तीचे वरदान होईल. तर पहिलं उत्तर तुमचं कुब्जा. दुसरं उत्तर देतो, तर दुसरं उत्तर आहे सुदामा. कारण सुदामा देखील ह्या कंसाच्या दरबारामध्ये मथुरेत होता आणि तर त्याला वरदान दिलं होतं, एक अखंड मैत्री आणि अखंड भक्ती ही 2 वरदान दिली. शाहीर तुमच्या विवेक बुद्धीला जर हे पटत असेल, नैतिकतेला पटत असेल, तो उत्तर मान्य करा, नाहीतर हरकत नाही. माझा प्रश्न तुम्हाला, शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं? आणि आमच्या प्रश्नाचं उत्तर भूमाता रहस्य कथा या ग्रंथात तुम्हाला मिळेल. आता एक प्रश्न पण जाऊया. काहीतरी बोलले ना की म्हणे तुमची कहाणी मला माहिती आहे, मी पाणी देईन, हे देईन, जरा पुढं थोडं दे. चल हट बघ बाजूला, चल हट बघ बाजूला, कुठली लावसट नाही ती. चल हट बघ बाजूला, कुठली लावसट ही नाही ती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. शेतकरी राजा तयार झाला, शेतकरी राजा तयार झाला, शेतकरी राजा तयार झाला. सर्जा राजाला बांधून कसला, आकडी कोयती हो कमरेला, आकडी कोयती हो कमरेला, आकडी कोयती हो कमरेला. आकडी कोयतीचं पुराण सांग शाहीर कोणती, आकडी कोयतीचं पुराण सांग शाहीर कोणती. आता फक्त एक शेवटचं पद घेतो छोटंसं आणि बारी संपवतो. शाहीर तुम्ही ज्याप्रमाणे बारी कराल त्याप्रमाणे परमेश्वर कृपेने हात पुरीवाला प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेल. मात्र आगा वगैरे तुम्ही करणार नाहीत अशी अपेक्षा आहे. एक पद घेतो आणि बारी संपवतो.
नसते जर का बर आमचं काहीच नव्हतं खरं, ते नसते जर का बर आमचं काहीच नव्हतं खरं, अभिमानानं सांगतो नाव त्यांचं भीमराव आंबेडकर, अभिमानानं सांगतो नाव त्यांचं भीमराव आंबेडकर, अभिमानानं सांगतो नाव त्यांचं भीमराव आंबेडकर, अभिमानानं सांगतो नाव त्यांचं भीमराव आंबेडकर. ते नसते जर का बर, ते नसते जर का बर आमचं काहीच नव्हतं खरं, ते नसते जर का बर आमचं काहीच नव्हतं खरं, अभिमानानं सांगतो नाव त्यांचं भीमराव आंबेडकर, अभिमानानं सांगतो नाव त्यांचं भीमराव आंबेडकर, अभिमानानं सांगतो नाव त्यांचं भीमराव आंबेडकर, अभिमानानं सांगतो नाव त्यांचं भीमराव आंबेडकर. बरं संपवतोय. माडिक माऊली तुमचं गाणं आहे ह्या पोरांनी शोधून नाही ठेवलेलं, आता काय बोलणार, दुसऱ्या वेळेला 100% घेतो. बारी संपवतो. शाहीर तुम्हाला शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा.